नमस्कार. बी चॅनल प्रस्तुत नवग्रह रत्न या विशेष मालिकेमध्ये मी केतकी आपल्या सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये रत्नशास्त्री अनु मोतीवाला मॅडम यांचंही स्वागत करते. नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण मोती हा म्हणजे हे रत्न कुंडलीनुसार कुणी वापरावं, राशीनुसार कुणी वापरावं हे बघितलं आणि आत्ताच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अंकशास्त्रानुसार किंवा हस्तरेषेनुसार हे कुणी वापरावं किंवा ह्याचा विधी काय आहे ते धारण करण्याचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आता जाणून घेणार आहोत. तर अंकशास्त्रानुसार मोती कोण वापरू शकतो? ज्याच्या जन्मतारीख किंवा जन्म अंक जे बोलतो, जन्मलेली तारीख, पहिली तारीख जी असते किंवा पूर्ण तारीखची बेरीज, नावाची बेरीज जर 2 वर येत असेल त्यांनी मोती वापरावा. 2 नंबर हा मोती चंद्राचा आहे. त्याचबरोबर ज्यांना आपलं की राशी अनुसार, आता काय असतं की काही वेळेस कन्फ्युजन खूप वाढतात. काही वेळ आपण जे इंग्लिश तारखेनुसार जी राशी येते, कॅन्सर, त्यांनीही वापरू शकतात. का म्हणजे हे महिना असतो ना, सूर्याची तर 1 महिना असतो जन्म, त्याच्यासाठी ते वापरावं. नाही, ह्या विषयाला सोडून थोडासा वेगळा प्रश्न की ह्या तिन्ही शास्त्रानुसार, जसं आता तुम्ही म्हणाल की सूर्यरास, चंद्ररास, हस्तरेषा असतील किंवा अंकशास्त्र, ह्याचं सगळ्याचं उत्तर सेम असतं का प्रत्येकाला वेगवेगळं असतं? खूप वेगळं असतं. अच्छा, अपोजिट बोललं तर चालेल. अच्छा, मग आपण कुणाला मानतो त्या पद्धतीनं आपण जावं ना. हा, आता मला तुम्ही बोलला पर्सनली की काय करताय, मी शक्यतो बोलते एक फॉलो करा, व्यवस्थित करा. जेव्हा तुम्ही अंकशास्त्रावर विश्वास करताय, अंकशास्त्र ही अशी विद्या आहे जिथं तुम्हाला टायमिंग महत्व नाहीये, फक्त जन्म तारीख, नेम. त्यांचं काय आहे की बर्थ नंतर ज्या गोष्टी घडतात, जे नाव आपण सतत घेत असतो, त्याचा प्रभाव मनुष्यावर खूप पडतो. अच्छा, जे साईन तुम्ही करताय त्या साईन मध्ये तुम्ही किती गिरगटे मारताय, किती स्मूथली करताय, किती तुमची साईन सिंपल आहे, तसं माणसाचं व्यक्तिमत्व असतो. आणि जे जन्मा अंकामध्ये, पूर्ण बेरीज मध्ये जे जे नंबर आहेत ते नंबर खूप महत्वाचे मानले गेले. अच्छा, म्हणजे त्याच्याविषयी तर आपण वेगळे एपिसोड करूच शकतो. पण एक असाच जाता जाता प्रश्न आला मनात की हे प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर असू शकतं ना. उत्तर असू शकतो. शक्यतो सिमिलर म्हणजे हस्तरेखा आणि कुंडली सेम येतात, सेम येतात. अच्छा, मग आता हस्तशास्त्रानुसार कुणी वापरावा मोती? हस्तशास्त्रानुसार जसा आता हे माझा हात आहे, ह्याच्या जिथं आपण हे पूर्ण भाग चंद्राचा पट्टा आहे. अच्छा, ह्या भागाला आपण चंद्र म्हणतो. तर या भागात जसं ह्याचा उंचवटा म्हणजे करंगळीच्या खाली म्हणताय तुम्ही ना. हा पूर्ण हा पाट तळव्याचा इकडचा भाग हे मोठा असतो. शुक्र आणि चंद्रचा भाग मोठा आहे बाकीच्या ठस्यांपेक्षा. म्हणून आपण मोती करंगळीमध्ये वापरतो किंवा गळ्यात. अच्छा, बाकी तुम्हाला चालतं प्रभावासाठी करंगळी किंवा गळा. हा उंचवटा दाबल्या गेल्यासारखा असेल तर मोती वापरावा. या पट्ट्यावर जर जाळीदार चिन्ह आले असेल तर मोती वापरावं, किंवा तो काळे धब्बे किंवा तीळ आली असेल तर मोती वापरावं. अच्छा, आणि ह्या भागावर जर मस्तक रेषा आली असेल तरीही वापरावं. आणि ज्यांना फॉरेनला जायचं आहे, म्हणजे बाहेरचा प्रवास करायचा आहे, ज्याही कुंडलीमध्ये किंवा हस्तरेखा जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा चंद्राचा भाग जर दबलेला आहे आणि त्याचे काही असे चिन्ह निर्माण झालेत जे शुक्रापर्यंत ते लाईन्स पोहोचतात, तर त्यांनी आवश्यक वापरावं. का म्हणजे बाहेर जे जॉब करतात, नोकरी करतात, ह्याच्यात चंद्राचा खूप मोठा वाटा आहे. तुमचा चंद्र जर व्यवस्थित असेल तर तुम्ही बाहेर खूप देशांमध्ये फिरू शकता, तुमचा बाहेरचा प्रवास छान होतो. त्याचबरोबर नेपच्यून आणि शुक्र हे चंद्रावर येत असेल किंवा चंद्राहून त्याचे लाईन तिथं जात असेल तरीही मोती वापरावं. मनगटापासून बघावं सुरुवात करताना की आपलं हे मणी
जे मनगट आहे तिथून तुमचं चंद्र कसं आहे. का म्हणजे चंद्र जर व्यवस्थित असेल तर तुमचं वैवाहिक आयुष्य आणि तुमचे व्यवहार खूप छान असतात. लोकांमध्ये तुमचे रिलेशन छान असतात. जर चंद्र व्यवस्थित नसेल, दबलेला असेल किंवा तिथं काळपट निशाण असेल, काही वेळेस फुल्ली असतात, काही वेळेस चुकीचे बोलतो ना आपण, आडेतिडे तिच्यावरनं लाईन, तेव्हा तुम्ही आवश्यक वापरा मोती. अच्छा. मग आता तुम्ही म्हणालात की जे परदेशी जातात किंवा तिथं जाण्यामध्ये मोतीचा वाटा असतो, तशी अजून कोणती कोणती क्षेत्र आहेत की तिथं जर मोती वापरला तर आपली म्हणजे चांगलं होऊ शकतं आपलं? सर्वात महत्वाचं म्हणजे जे जज आहेत, वकील जे असतात, जज असतात, ह्या लोकांचं काम न्याय देण्याचं आहे. मी बोलले ना, जेव्हा जे महाराजा लोक काम करत होते आज त्यांना दिलेला आहे तो काम. ठीक आहे, त्यांनी पण वापरावं. का म्हणजे मानसिकता बिघडण्याची शक्यता ह्या लोकांना खूप असते. काही मोठे मोठे सर्जन आहेत, डॉक्टर आहेत, जे कालांतरानंतर मेंदूच्या आजारी होतात, डोक्याचे. त्यांना बोलतो ना सायकॅट्रिस्टची गरज पडते, त्यांनी वापरावं. ज्यांचं काम भयंकर वरडून बोलणं, ज्या लोकांना सवयी असते की जोराजोरानं वरडणे, बोलणे, सतत त्यांना ते घाम येणे अंगावरनं, सतत तुम्ही बघितलं की घाम येत असतो, ते लाल लाल चेहरा झालेला असतो, ह्या लोकांनी मोती वापरावं. ज्यांची असं बघतोय ना, बघितलंय क्षणी चेहरा आहे अस्थिर असतात ही लोक, तर ह्या लोकांना नंतर त्या प्रॉब्लेम मधून आपण काढू शकतो. चंद्र हा मनाचा तर कारक आहेच, त्याचबरोबर पित्ता, ऍसिडिटी पित्त का वाढते? जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला खूप विचार करताय, चुकीचे जेवण खाताय, पोटांचे विकार, ह्याच्यासाठी खूप छान आहे. आणि त्याचबरोबर जे महिला अंडे जे बोलतो ना मुलांसाठी जन्माला बनवण्यासाठी चंद्राचा खूप मोठा वाटा आहे. चंद्र ह्याच्यावर काम करतो. चंद्र जे आहे, जे 2 नंबरचे व्यवसाय करतात, भले ते गॅम्बलिंग असू दे, जुगार, ह्या लोकांमध्ये त्याच्यावरही चंद्र काम करतो. फॉरेन एक्सपोर्ट बिझनेस जे त्याच्यावर चंद्र काम करतो. अच्छा, म्हणजे चंद्राची शीतलता म्हणजे देण्याचं जे काम आहे ते मोती करतो, म्हणजे त्यांना थोडंसं हळवं करतो असं म्हणायला काही हरकत. देवाची भीती एक मनामध्ये, आणि मनामध्ये बोलतो ना आपण हृदयाला नरम करण्यासाठी, हे खूप कठोर माणूस आहे असं एक काही बोलतो ना. आता पण डॉक्टर लोक पण सहज बोलतात की मोती वापरा, त्याला द्या. म्हणजे त्याच्यावर एकच आहे की तापट स्वभावाला तर कमी करतोच करतो. त्याचबरोबर ज्यांचा चंद्र बिघडलेला असेल, ती बोलतात ना ते खूप मोठे म्हणजे काय म्हणतात तिला, क्रिमिनल होतात किंवा त्यांना बंधनच नसतं. अच्छा, ते नास्तिक रूपातच जन्म येतात. काही वेळेस आपल्याला वाटतं की हे लोक काय रे, देवाला नाही, काय नाही, यांना विश्वास कशावर आहे. म्हणजे ह्या गोष्टीतून जेव्हा जेव्हा येतं की मनाचं काम प्रत्येक ठिकाणी आहे. आईच्या रूपात चंद्र आहे. एक बाई म्हणजे चंद्र म्हणून बोललं जातं की पुरुषांनी तर वापरावंच, लेडीजनी सर्वसामान्य जास्त वापरावं. का म्हणजे त्यांच्यावर जबाबदाऱ्या खूप असतात, त्यांना घराबरोबर बाहेरच्याही गोष्टी सांभाळायच्या असतात. अच्छा, मग आता हा मोती वापरताना कोणत्या धातूचा वापर करावा? मोतीचा जे धातू आहे तो चांदी. चांदीमध्ये तुम्ही त्याला वापरू शकताय. आणि चांदी त्याच्यासाठी खूप उत्तम मानली गेली, का म्हणजे धातूमध्ये तो चांदीवरच काम करतो. सोमवार किंवा पौर्णिमाच्या दिवशी फुल मून जेव्हा असतं तेव्हा तुम्ही मोती वापरू शकता, धारण करू शकता. म्हणजे पहिल्यांदा घालतो विशिष्ट नक्षत्र बघू, स्वाती, श्रावण महिन्यात, ठीक आहे, दिवस बघू. ओम चंद्राय नमः, ओम सोमाय नमः, ह्याचा जप करू. आता चंद्र पूर्ण येतं तर लोकांना हे पण कन्फ्युजन आहे की संध्याकाळी धारण करायचं काय सकाळी? सकाळी थोडी ना चंद्र येतो. जेव्हा तुम्ही संध्याकाळी पूर्ण मून येतो ते मूनला तुम्ही एक वाटीत ठेवून कुणी कुणी त्याची पूर्ण आकृती
पाणी ते ठेवले जातं, त्याची पूर्ण आकृती जी चंद्राची त्याच्यावर पाडली जाते, जे सावली, आणि मग तो रत्न धारण केलं जातं. नसेल तरी पण तुम्ही ते उजळ्यात बसून तुम्ही मोती धारण करू शकताय, किंवा सोमवारी सकाळच्या वेळेस तुम्ही ओम सोमाय नमाचा जप करून तो धारण करू शकताय. अच्छा, तुम्ही आता इथं आणलीच आहेत, तर त्यातलं जे आम्हाला कोणता खरा मोती किंवा हा आर्टिफिशियल आहे असं कोणतं सांगू शकाल का तुम्ही? आता ह्याच्यात जे आहे, हे जे डब्बीत मोती तुम्हाला दिसतो मोठा साईज आहे, हे आपले बसराचे मोती येतात. अच्छा. ह्यांचं वजन खूप जास्त असतं. हे हातात घेतले की आपल्याला जाणवतो, आणि कलरमध्येही खूप शुभ्र कलर, आणि थंडवा ह्याला जास्त आहे. हो, ठीक आहे. आणि हे जे आहेत आपले श्रीलंका, सिलोन, आपले जे बेंगॉल साईडचे जितके पण आहेत हे मोती आहेत, हे पण वजनाला जास्त आहेत. ठीक आहे. आणि ते जे आहेत ऑस्ट्रेलियाचे मोती आहेत, जे छोटे आहेत, हे पण शुभ्र पांढरेच आहेत. तुम्ही मागच्या भागामध्ये सांगितलं की माणिकची टेस्ट करण्यासाठी काही वेगळ्या चाचण्या वगैरे आहेत, तर तसं काही मोतीसाठी काही आहे का? आहे ना. ह्याला गोमूत्रामध्ये 24 तास भिजवून ठेवले, जर हा खरा मोती असेल तर त्याला काहीही होणार नाही, हाय तसं राहील. पण जर हे डुप्लिकेट असेल, गोमूत्रामध्ये ठेवल्यावर त्याला चिरे पडू शकतात, ते फुटू शकतात. का? म्हणजे गोमूत्रामध्ये ती ताकद आहे. अच्छा अच्छा. हा. त्याचबरोबर ऑइलयुक्त पाणी किंवा मिठायुक्त पाणी त्याच्यामध्ये पण ठेवले, ओरिजिनल मोतीला शक्यतो काही होत नाही. अच्छा. डुप्लिकेट मोती असेल तर त्याला लाईन पडायला सुरुवात होते, किंवा त्याच्यावरचं जे केमिकल ट्रीटमेंटनं ते तयार केलेले आहे ते निघून जातं. अच्छा. आणि भाताचा सडा असतो, त्या सडामध्ये ओरिजिनल मोतीला जर तुम्ही घासले आणि पुसून घेतले की तिची शाईन वाढणार. अच्छा. पण जर ते मोती डुप्लिकेट असेल तर ते लाईन्स पडतात, किंवा खराब होतात, मंद होतात. ह्याचं सायंटिफिकली जर एक ऍसिड मरणं बघितलं तर पण आहे, पण ते नको कोणीही प्रयोग करायला जाणार, ते प्रॉब्लेम येत. ठीक आहे. आणि मग इतर रत्नांसारखं ह्यालाही कधी काही म्हणजे तोही दुखावला वगैरे जाऊ शकतो का? हा, होऊ शकतो कालांतराने. हा जैविक रत्न आहे, त्याच्यामुळे ह्याची लाईफ जितकं बोलेल 7 वर्षाच्या जास्त नसते. अच्छा. ठीक आहे. 7 वर्षानंतर ह्याची वजन मध्ये फरक पडतोच, थोडा कमी दाखवतो. जेव्हा तुम्ही घेताय त्या रतीपेक्षा ओरिजिनल मोती नंतर थोडा कमी दिसतो, त्याची झीज होते. आणि दुसरं म्हणजे हे मोती तुम्ही बदलावं, त्या ताकदीनं कमी होतो, म्हणजे ते हलका पण जाणवतो. जे हेवीनेस घेताना असते ते नंतर नसते. अच्छा. हां. आणि बाकीच्या गोष्टीसारखा ह्याला पण तुम्ही नाही त्या केमिकल्समध्ये किंवा उष्ण ह्याच्यामध्ये करू नये वापर. ठीक आहे. त्यानुसार ह्याचे पण उपयोग आहेत. अच्छा. आणि दुसरं म्हणजे तूळ राशीमध्ये 7व्या घरामध्ये चंद्र असतो, त्या लोकांनी पण मोती अभ्यास केल्याशिवाय वापरू नये. अच्छा, म्हणजे अजिबात चालत नाही असं काही? अभ्यास करून की त्यांचे दुसरे ग्रह कुठे आहे. मग कुणी वापरू नये ते सांगा आता. म्हणजे जसं तूळ राशीचं 7व्या घराचं काही वेळेस ह्यांचे मित्र जे आपण राशी बोलतोय, सूर्य, बुध, ह्याचे मित्रांमध्ये येतात. ठीक आहे, ह्या लोकांनी वापरावं. मंगळ मध्ये हे काय होतं की कमी होतं चंद्र, म्हणून त्या ताकदीसाठी वापरावं. शनी ना याचा शत्रू आहे ना मित्र आहे. ठीक आहे. तो शनी, गुरु हे ह्यांना ग्रह बघून आपण वापरायचा सल्ला देतो. त्याचबरोबर जेव्हा राहू आणि केतू हे त्याचे शत्रू आहेत, खास त्यांना शत्रूचा दर्जा दिलेला आहे राहू केतूनं, मग त्यांच्यासाठी, आणि मंगळ त्याच्यासाठी तुम्ही बघून वापरावं. की जेव्हा आता मी जसं बोलले, मंगळ जर नीचेच आहे तर वापरा, की जिथं तो बसलाय तिथं चंद्र तुमचा कमी झाला, त्याला ताकद द्यायला पाहिजे. तसंच राहू केतूचे जेव्हा प्रॉब्लेम्स वाढायला लागतात, जेव्हा खरोखर चंद्राची गरज असते, त्यांनी वापरावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची चंद्राची महादशा,
त्यांनी वापरावं. बोलतो ना आपण चंद्र अस्ते स्थानी आले तेव्हा वापरावं आणि महादशामध्ये वापरावं. अच्छा. ह्या लोकांनी जसं मित्र राशी असते तसं मित्र रत्न असं काही असतं का की मोती बरोबर हे वापरू शकतो किंवा माणिक बरोबर हे वापरू शकतो, असं मोती बरोबर काय? मोती बरोबर पुष्कराज वापरावं. अच्छा. हा एक प्रकारचा राजयोग निर्माण करतो. बरं. गुरु बरोबर मन लावून जे तुम्हाला दोन्हीही प्राप्तीसाठी, म्हणून मीन राशीच्या लोकांना खास बोललं जातं की मोती वापरा. अच्छा. त्यांचा गुरु चांगला असला. हा. आणि एक प्रकारचं त्यांना एक कामामध्ये हे जल अस्थिर रास आहे, त्याच्यासाठी जर हे वापरले की यांची निर्णय क्षमता छान होते. अच्छा. आणि हे शांतपणे काम करू शकतात. जसं मी बोलले मेष राशीमध्ये हुशार आहेत, कष्टाळू आहेत, सगळं आहे, पण कसं अस्थिरता, त्याच्यासाठी मोतीरत्न शक्यतो वापरावे. अच्छा. पण असं काही ठराविक पिरियड असतो का की त्या वेळेपुरतं की त्यांची चंचलता कमी झाल्यानंतर आपण तो मोती पुन्हा काढू शकतो, की असं काही असतं का? का नाही एकदा घातला की तो कायम घालायचाच असतो असं काही? नाही. तुम्हाला ज्या वेळेस एक वेळ असते माणसाची जेव्हा तो अस्थिर राहतो, ते ग्रहांचा पण एक प्रभाव असतो. जसं तुम्ही म्हणाले महादशा असते तेव्हा एखादं रत्न आपण वापरतो, मग त्याच्यानंतर आपण ते पुन्हा काढून ठेवलं तरी चालू शकतं? चालतं. जेव्हा महादशाचा आता पिरियड किती आहे, चंद्राची 10 वर्षाची असते, म्हणजे 10 वर्ष तुम्ही मोती वापरू शकताय. अच्छा. ठीक आहे. ह्या वयाच्या 24 वर्षानंतर हा रत्न चंद्र कुठल्याही राशीला काम करायचं सुरुवात करतो. अच्छा. ठीक आहे. त्याच्या अगोदर आम्ही ह्याला औषध म्हणून वापरतो. आणि खास कर ज्यांना असं वाटतं की मला जॉबला बाहेर जायचंय आणि ते योगच घडत नाहीयेत, तर त्यांचा अवश्य कुंडलीमध्ये किंवा हस्तरेखावर चंद्र बघावं आणि त्यांना चंद्राचा सल्ला द्या. आणि चंद्रासाठी तुम्ही बोलतो ना मंत्र जप करत राहा, महादेवाची आराधना करा, त्याच्यामुळेही तुमचा चंद्र व्यवस्थित राहतो. अच्छा. आणि आजारासाठी तर मी बोललेच तुम्हाला, भस्म ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही वापरू शकता. खास कर चरम जे आहेत ते मोती वापरल्यामुळे ते कमी होतात. अच्छा. काही प्रकारचे स्किनवर पॅचेस येतात, काही वेळेस जळजळ, पिंपल्स येणे, हीट कमी करण्यासाठी. जे यंग एजला मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना हा त्रास जास्त जाणवतो, त्यांनी मोती वापरावा. अच्छा. म्हणजे मोती कुणी कुणी वापरावा आणि तो कशा पद्धतीनं वापरावा याविषयी खरं तर भरपूर माहिती असणार आहे, पण वेळेअभावी आपण आता इथंच थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या भागात नवीन रत्नासोबत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.